सात चक्रांबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे की ही सात चक्र बॅलन्स असतील तर काय होतं आणि इम्बॅलन्स असतील तर काय होतं, याचा रंग कोणता आहे, याचा मंत्र कोणता आहे, हे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हे डिटेलमध्ये तर आपल्याला सेकंड किंवा थर्ड मध्ये बघायचं असतं, पण मी तुम्हाला सांगून देते की आताच की तुम्हाला ते माहित झालं तर तुमचे सगळे जीवनातले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. म्हणजे एखादा व्यक्ती असा वागतोय तर तो का वागतोय हे तुम्हाला आधीच कळतं. अरे अरे त्याचं हे चक्र इम्बॅलन्स आहे, त्यामुळे आता ह्या चक्रावर आपण काम करूया म्हणजे हा व्यवस्थित होईल. म्हणजे त्याला आहे असा का करायला, असं असं काहीतरी म्हणजे डोक्यात नकारात्मक आणण्यापेक्षा लगेच कम्पेअर करायचं की ती लक्षणं कोणत्या चक्राशी निगडीत आहेत. आणि मग आपल्याला लगेच लक्षात येतं की हे चक्र इम्बॅलन्स असल्यामुळं हा व्यक्ती असा करतो. आणि मग आपल्याला जेव्हा उद्या आपण मेडिटेशन घेणार आहोत तेव्हा ते चक्र ऍक्टिव्हेट कसं करायचं हे मी उद्या सांगणार. म्हणजे त्याला आपण घरी ऍक्टिव्हेट करू शकतो, घरी ऍक्टिव्हेट आपण त्याला करू शकतो. त्या चक्राला बॅलन्स आपण करू शकतो. ते काही फार कठीण काम नाहीये, फक्त अज्ञानामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या माहित नाही. लागतात. हम्म. तर ते आपल्याला आपण ते करू शकतो. बघा आता मी सगळ्याला म्यूट करते. ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी ते नंतर विचार. तर आपण सात चक्र हे आपलं व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करणारे किंवा आपलं वागणं बोलणं आपला विकास आपली प्रगती हे सगळं कशावर अवलंबून आहे, तर ह्या सात चक्रावर अवलंबून आहे. हे सात चक्र म्हणजे आपल्या शरीराचा मॅनेजर. जसं आपला एखादा मॅनेजर असतो तो सांगतो ना, सगळं आपल्याला ठरवतो ना, की आपण भळत असतो. आणि ही सात चक्र आपल्या शरीराला पूर्णतः बॅलन्स करत असतात किंवा शरीराला पूर्णतः ती नियंत्रित ठेवत असतात. तेव्हा मी आता पहिल्यांदा पहिलं चक्र सांगते, ते रूढ चक्र. सात चक्र आहेत आपल्या शरीरात. हा, ती चक्र कुठं आहेत कशी आहेत ते सांगते आधी मी. बघा आपल्या शरीराचे दोन भाग आहेत. पाठीच्या कण्यामुळं दोन भाग आहेत. प्रत्येक आपल्याला डावा हात आहे काय उजवा हात आहे काय, डावा डोळा आहे उजवा डोळा आहे, बरोबर आहे ना. डावा पाय आहे उजवा पाय, म्हणजे असे दोन भाग आहेत आपल्या शरीराचे. आणि ही दोन भाग ह्या कण्यानी ती जोडले गेलेले. मग इकडल्या सगळे जिथं जोडलं जातं तिथे एक ऊर्जा निर्माण होते. तिथे एक ऊर्जा निर्माण होते, त्या दोन होतात ते तिथं एक ऊर्जा तयार होते. आणि ती ऊर्जा अशी आपल्या शरीरात सात ठिकाणी सॉरी 5 ठिकाणी तयार झाली. आणि वरचे दोन चक्र हे आपल्या आध्यात्मिकतेसाठी आहेत. ती वरची म्हणजे हे 5 तत्वांशी जुडलेले आपले हे 5 चक्र आहेत. इकडून इकडे गेली तिथं जिथं क्रॉस झालं तिथं, इकडून इकडे गेलं जिथं क्रॉस झालं तिकडं. मी ठिकाण ते सांगणार आहे, ते ठिकाण पण कुठं आहे तेही मी तुम्हाला 7 चक्रांचं सांगणार आहे. तर तुम्ही मनामध्ये ते व्हिज्युअलाइज करायचं की ते ठिकाण कुठं आहे. तर बघा रूढ चक्र. रूढ चक्र आता तुम्ही डोळे मिटून कॉन्सन्ट्रेशननी ऐकला तर खूप चांगलं. मी स्वतःला म्यूट करते, म्हणजे हे करते. मनात साठवून घ्या त्याला एकदम. रूढ चक्र हे महिलांच्या बीजकोशाजवळ आणि पुरुषांच्या माकड हाडाजवळ, माकड हाड जे जिथून आपला स्पाइन कार्ड चालू होतो ना, त्या कॉर्डच्या अगदी शेवटचं पहिलं टोक असं तिथं पाठीच्या कण्याच्या अगदी सुरुवातीला, माकड हाडाजवळ पाठीच्या अगदी कण्याच्या सुरुवातीला हे रूढ चक्र आहे. हे चक्र आपल्या शरीराला पूर्ण बॅलन्स करणारं चक्र आहे. या चक्राचा रंग लाल आहे. लाल रंगाचं हे चक्र आहे. जी ऊर्जा तिथं तयार होते ना, ती लाल रंगाची ऊर्जा आहे. याचा बीज मंत्र लम. लम हा बीज मंत्र आहे. जे लाल रंगाचं आहे, म्हणजे मी तुम्हाला इमॅजिनेशन करायचं, ध्यानामध्ये करायचंय, पण आज बघून ठेवा. हे मूलाधार चक्र लाल रंगाचं, हे सांगितलं ना पाठीच्या कण्याच्या एकदम शेवटी असतं.
पाठीच्या कण्याच्या एकदम शेवटी. याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. याचं तत्व पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व 5 तत्वापैकी एक तत्व. पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व हे मूलाधार चक्र, हे रूट चक्र करत असतं. याचा बीज मंत्र आहे लम आणि याची देवता आहे गणपती. हे चक्र जर इम्बॅलन्स झालं असेल तर गणपतीची पूजा, गणपतीची आराधना करायची असते. हे चक्र आपल्या भौतिक जीवनाला प्रेरित करतं. आपलं भौतिक जीवन म्हणजे जे काही आपण जगतो, जे काही आपले रोजचं रुटीन जीवन आहे, त्या जीवनाला हे प्रेरित करतं. म्हणजे ते जीवन चांगलं तरी करतं, वाईट तरी करतं. जे काय होतं जीवनाचं आपल्या, ते ह्या चक्रावर अवलंबून आहे. हे किडनी आणि युरिनरी ग्लॅडरवर इफेक्ट करतं. किडनीवर याचा शारीरिक आजार काय आहे, त्याचे किडनी खराब होते किंवा युरिनचे प्रॉब्लेम आपल्याला होत असतात. कुंडलिनी जागृतीसाठी महात्मे, जे साधू पुरुष आहेत, ते याच चक्राला ऍक्टिव्हेट करतात. पण आपल्याला कुंडलिनी जागृत करायची नाहीये. आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत, सर्वसामान्य जीवन आपल्याला जगायचंय. आता हाडाचे जे दुखणे आहेत, गुडघे दुखणं किंवा हाडाचं काहीही दुखायला लागलं तुमचं, तर तुम्ही समजून जायचं की माझं रूट चक्र इम्बॅलेन्स झालेलं आहे. हाडाचे दुखणे, स्पाइन रिलेटेड कुठले दुखणे असतील तर ते, हे सगळे याच्यावरच अवलंबून आहेत. सृजन शक्ती सुद्धा याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याची सृजन शक्ती म्हणजेच काय, प्रतिभा शक्ती खूप मोठी आहे, खूप चांगली आहे, तर त्याचं रूटचक्र बॅलन्स आहे. आणि नाही तर त्याचं रूटचक्र बॅलन्स नाहीये. आयुष्याची स्थिरता, अस्थिर आणि स्थिर ही भावना असते ना आपली. आयुष्यामध्ये आपण स्थिर नाहीयेत, आपण अस्थिर आहेत किंवा आपण स्थिर आहेत. अस्थिर आहे असं वाटायला लागतं तेव्हा हे इम्बॅलन्स असतं. आणि सगळं काही माझ्या जीवनामध्ये फुलफिल आहे, माझ्या मनासारखं माझं जीवन आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा हे बॅलन्स असतं, हे ऋतुचक्र. शरीराची जडता म्हणजे शरीर जड होता. बघा आपल्या घरामध्ये असं कुणी आहे का की बसल्या ठिकाणाहून पाणी मागतं, मला पाणी दे, मला हे दे, मला ते दे. म्हणजे त्याला बसलेलं सुद्धा उठायला नको वाटतं. असा जो व्यक्ती असतो ते समजून जायचं की त्याचं रूढचक्र इम्बॅलन्स, शरीराची जडता त्याला येत असते. तो नेहमी उदास राहतो, त्याला स्फूर्ती नसते, म्हणजे काही करायचा उत्साह नसतो. तो नेहमी उदासच राहतो, उत्साही नसतो. त्याची चेतना कमी झालेली असते. त्याला सतत राग येतो आणि राग आला की तो आक्रमक होतो, म्हणजे चिडचिड विनाकारण आक्रमक होतो. आणि तो लोभी सुद्धा असतो. तो व्यक्ती ज्याचं रूढ चक्र इम्बॅलन्स झालंय तो लोभी, स्वार्थी असतो. अशा लोकांना नेहमी असुरक्षित वाटतं. आपण सुरक्षित नाहीत असंच वाटायला लागतं. ते स्वतःच्या मताशी कधीच एकनिष्ठ नसतात, म्हणजे सतत मतं बदलत असतात स्वतःची. स्वतःच्या मताशी ते एकनिष्ठ कधीच नसतात. रोजचं काम सुद्धा त्यांना करावं वाटत नाही, एवढी नकारात्मकता त्यांच्यामध्ये आलेली असते. सतत चिंता, सतत चिंताग्रस्त असणं, उगीच चिंता करायची, चिंतातुर जंतू. म्हणजे कशाची, ज्या गोष्टीची चिंता करायची नाही त्या सुद्धा गोष्टीची चिंता करायची. त्या अमेरिकेने बॉम्ब टाकला तर कसं होईल, म्हणजे अशी चिंता करायची. म्हणजे सतत चिंतेमध्ये राहायचं. बेचैन असतात आणि हे लाजाळू असतात. म्हणजे पटकन, लाजाळू म्हणजे काय, पटकन कुणाच्या समोर येत नाही, कुणाच्या समोर न येणं, कुणाच्या समोर मोकळं न होणं, ही अशी लक्षणं यांच्यामध्ये असतात. आणि जर हे रूट चक्र इम्बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीला व्यसन पण फार पटकन लागतं. व्यसन पटकन लागतं, मग ते कुठलंही असेल, फक्त ड्रिंकच हे व्यसन नाही, कुठलंही व्यसन. इम्बॅलन्स असेल तर चुकीचं व्यसन लागतं आणि बॅलन्स असेल तर चांगलं व्यसन लागतं, म्हणजे चांगलं काहीतरी करण्याचा छंद त्यांच्यामध्ये निर्माण होतो.
बॅलन्स झालं हे ऋतचक्र, की त्यांच्या हातून काही पण चांगल्या गोष्टी सतत म्हणजे उत्साह, ते व्यसनच लागून जातं, म्हणजे आहारी जातात त्या गोष्टीच्या, खूप मनावर घेतात त्या गोष्टी आणि ते करायला लागतात. त्याचबरोबर आजार काय तर अंगाला खाज सुटते, सतत भीती वाटत राहते या लोकांना. कशाची भीती वाटते माहिती नाही, पण भीती वाटत राहते. वजन वाढतं तरी किंवा कमी तरी होतं. या लोकांचं वजन वाढतं किंवा कमी तरी होतं, मूळव्याध होतो, किडनी स्टोन होतो आणि रक्ताशी संबंधित प्रॉब्लेम होतात. आलं हे ऋतचक्र लक्षात सगळ्यांच्या? फक्त थंब दाखवलं कुणीतरी चालेल मला. हा, तर हे ऋतचक्र जे लाल रंगाचं आहे, जे अगदी आपल्या मणक्याच्या सुरुवातीलाच ते आहे, हे ऋतचक्र आपल्या शरीरात सुरक्षितता म्हणजे सगळी जीवनाची सुरक्षितता ह्या चक्रावर अवलंबून आहे. आता दुसरं बघा, हे स्वादिष्ठान चक्र, ज्याच्यावर मी कर्सर नेऊन ठेवलाय. स्वादिष्ठान चक्र हे नाभीच्या खाली 3 बोट, म्हणजे आपली नाभी जिथं आहे त्याच्या खाली ते कसं आहे, 3 बोट आहे. याचा बीज मंत्र आहे वम. उद्या जेव्हा आपण मेडिटेशन घेणार आहोत तेव्हा हे बीज मंत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. वम. याचा रंग आहे केशरी आणि याचं तत्व आहे जलतत्व. जलतत्वाचा हे स्वादिष्ठान चक्र हे जलतत्वाचं आहे, म्हणजे 5 तत्वातलं एक पृथ्वी तत्व झालं हे जलतत्व. आणि याची देवता आहे वरुण देवता. वरुण देवता हे अहमशी संबंधित आहे, म्हणजे स्वतःशी, स्वतःचा अहम याच्याशी संबंधित हे तत्व आहे. कुणाबद्दल पण मत तयार करायचं. पहिलं काम या म्हणजे या स्वादिष्ठान चक्राचं काय असेल तर, ही व्यक्ती चांगली आहे, ही व्यक्ती वाईट आहे, ही व्यक्ती स्वार्थी आहे, ही व्यक्ती निस्वार्थी आहे, ही अशी जी मतं आपली बनत असतात ना एखाद्या व्यक्तीबद्दलची, ती मतं बनवण्याचं काम हे स्वादिष्ठान चक्रातून होत असतं. सगळे तुमचे विचार, तुमच्या भावना त्या सगळ्या या चक्राशी निगडीत आहेत. आणि नकारात्मकता जी जीवनामध्ये येते कुठल्याही गोष्टीबद्दलची, ती याच चक्रापासून येते. कारण हे रूट चक्राच्या जवळ आहे. म्हणजे रूट चक्राचा इफेक्ट स्वादिष्ठान चक्रावर होतो, स्वादिष्ठान चक्राचा इफेक्ट रूट चक्रावर होतो. त्यामुळं नकारात्मकता या चक्रापासूनच आपल्याकडे येते. आता हे असंतुलित झाल्यास काय होतं? अशी व्यक्ती भावनिकरित्या अस्थिर होते, अधिक संवेदनशील होते. ही व्यक्ती अस्थिर होते, अधिक संवेदनशील होते. अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये सतत येत राहते, उगीच अपराधीपणाची भावना येते. सतत बसल्या बसल्या हे काहीतरी विचार करत राहतात, हे चुकलंच माझं, हे असं करायलाच नको होतं, माझ्या हातनं ही चूकच झाली, आता काय करायचं, असे विचार. मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, मी तिथं गेलो असतो तर बरं झालं असतं, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे अशी अपराधीपणाची भावना यायला लागते. आणि संसार स्वतःला काय करतात मग ते एकटे करून घेतात, संसार सुखापासून दूर करून घेतात हे स्वतःला लोक. अप्रतिष्ठेची, अपराधाची, म्हणजे मी काहीच कामाचं नाही, मी काहीच नाही, ही भावना यायला लागते. आणि मग स्वतःला ते संसार सुखापासून दूर करून घेतात. गर्दीपासून स्वतःला दूर ठेवतात, गर्दीत मिसळणं त्यांना जमत नाही, ते गर्दीत गेले की घाबरून परत घरी येतात, म्हणजे एकटं राहायला आवडतं त्यांना, ते गर्दीमध्ये जाऊ शकत नाहीत. गर्दीत म्हणजे खूप लोकांमध्ये, गर्दी म्हणजे काही अशी हे नाही, खूप लोकांमध्ये समजा कार्यक्रम आहे, काही आहे, खूप गर्दी पडलेली आहे, तिथं ते जाऊ शकत नाहीत, कुणालाही फेस करू शकत नाहीत. त्याचबरोबर हे स्वप्नाळू स्वभावाची आणि भावुक असतात, भावनिक असतात आणि स्वप्नाळू स्वभाव असतो त्यांचा. पण हे चक्र जर संतुलित असेल, आता हे असंतुलित असल्यामुळं असे प्रॉब्लेम थांबतात. पण हे चक्र जर संतुलित असेल तर हे सृजनशील व भावना व्यक्त करणारे असतात. हे जर चक्र संतुलित सृजनशील असतात म्हणजे काय, ते चांगले कलाकार असतात, चांगले कवी, चांगले लेखक, चांगले शिल्पकार, चांगले चित्रकार, म्हणजे एक सृजनशीलता त्यांच्यामध्ये असते. भावना व्यक्त करणारे, तसेच आनंदाला स्वतःच्या जीवनात निश्चितपणे आणण्याचा प्रयत्न करणारे असतात. हे जर चक्र संतुलित असेल तर
कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वतःच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा ते प्रयत्न करतात. आनंदाला ते आपल्या जीवनातून दूर जाऊ देत नाहीत. आणि निरोगी आणि समाधानी नातं ते नेहमी प्रस्थापित करतात. म्हणजे स्वच्छ नातं, मैत्रीचं असेल कुठलंही नातं, ते स्वच्छ ठेवतात. तिथं कुठलाही आडपडदा ठेवत नाहीत. निरोगी असं नातं ते तयार करतात. हे इमानदार असतात, नैतिकता असणारे असतात आणि नात्याचं मोल कळणारे असतात. नातं काय आहे, ते कसं सांभाळले. तर आपण मणिपूर चक्र बघत होतो. तर मणिपूर चक्र हे आपल्या ऊर्जेचं संतुलन करतं, त्याचबरोबर इच्छाशक्तीला नियंत्रण करतं आणि सगळ्या भौतिक सुखाचं हे स्थान आहे. म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि भौतिक सुख म्हणजे जे आपल्याला पाहिजे, पैसा, मनी, पैशाचं मूळ स्थान, पैसा पाहिजे नाही पाहिजे ते हे सगळं कशाहून ठरतं? मणिपूर. मणिपूर चक्र बॅलन्स असेल तर पैशाचे सगळे मार्ग आपल्याकडं यायला लागतात. नाभी चक्राच्या किती वरती असते ताई हे? हा, नाभी चक्राच्या नाभी चक्राच्या 3 बोटवर हे असतं. याचा बीज मंत्र रम आहे आणि याचा रंग पिवळा आहे. हे अग्नी तत्वाचं आहे. पहिलं बघितलं आपण पृथ्वी, नंतर जल, आता अग्नी. आणि याची देवता आहे सूर्य. ही सूर्य देवता आहे. आता आपल्याला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, काही पाहिजे असेल तर हे मणिपूर चक्रावर अवलंबून आहे. सगळे नेते लोक जे असतात ना, राजकारणी नेते लोक, सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन, ते सगळे त्यांचं मणिपूर चक्र एकदम स्ट्रॉंग असतं, एकदम स्ट्रॉंग असतं ते. आणि मणिपूर स्ट्रॉंग असतं म्हणूनच ती सगळी सुख त्यांच्या पायावर लोळण घेत असतात. भौतिक सुख, आवाज जातोय मॅडम? भौतिक सुख तेच झाला काहीतरी प्रॉब्लेम. भौतिक सुख सगळी त्यांना मिळत असतात. येते ना आवाज आता? हो हो येतोय. हा, भौतिक सगळी सुख त्यांना मिळत असतात. आणि हे चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं? कोणतंही काम होत नाही. मनात सारखे विचार येतात, हे होईल का नाही, हे कसं करू मी आता, मला असं करायचंय तर हे आता होईल का नाही. हे नेहमी म्हणजे शंकेमध्ये आपण राहतो. आणि मोठ्या एखाद्या कामाला चाललो, उदाहरण घे परीक्षेला, उगी उदाहरण द्यायला मी परीक्षेचं, परीक्षेला चाललो की पोटात गोळा येतो. कुठल्याही चांगल्या कामाला, मोठ्या कामाला चाललो आपण की पोटात गोळा येणं म्हणजेच काय? तुमचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे. आवाज येत नाही? सगळ्यालाच आवाज येत नाहीये का? येतोय 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 येतोय. आता ज्याला येत नाही त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल. येते. हा, तर मध्ये मध्ये आज का डिस्टर्ब व्हायला लागलं काय माहिती. आपले पोटात गोळा येणं, ही भीती जी आहे ना, ती भीती सुद्धा याच चक्रावर अवलंबून आहे. आणि त्यामुळं आणखीन याचे आजार काय काय आहेत बघा. याचं लिव्हर खराब होणं, पित्ताशय खराब होणं, पूर्ण डायजेशन सिस्टम खराब होणं, किंवा म्हणजे त्याला नियंत्रण करण्याचं काम हे करत असतं, त्या डायजेशन सिस्टमला, पित्ताशयाला. आणि इम्बॅलन्स झालं की ते सगळं खराब होतं. आपली पचनक्रिया खराब होते, आपल्याला पित्त व्हायला लागतं. हे सगळं सगळं या मणिपूर चक्रावर अवलंबून आहे. आणि याला सूर्यचक्र असं सुद्धा म्हणतात बरं का. हे ईर्ष्या आणि द्वेष मनामध्ये निर्माण करतं. कुणाबद्दलची ईर्ष्या, कुणाबद्दलचा द्वेष हे निर्माण करत असतं. त्याचबरोबर गरमीचे जे आजार आहेत ते याच चक्रापासून होतात. ज्यांना गरमीचे, उष्णता जास्त होऊन जे आजार होतात ना, ते सगळे या चक्रापासून होतात. पुन्हा स्किनचे आजार होतात, किंवा संडास उलट्या होणं, डायरिया, अपचन, ऍसिडिटी, अलर्जी, खाण्यापिण्याबाबतीतली रुची, म्हणजे हे खायचं ते खायचं, हे नाही आवडत मला, ते नाही आवडत मला, हे जे प्रकार चालू होतात ना, ते सगळे या मणिपूर चक्रापासूनच चालू होतात. स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठीच्या मनामध्ये, म्हणजे त्या स्वतःचा पण हे रिस्पेक्ट करतात जर संतुलित असेल तर, आणि दुसऱ्याचा पण करतात. हे लोक स्वतःचाही आदर, म्हणजे स्वतःवरही प्रेम करतात आणि दुसऱ्यावरही करतात. पण हे संतुलित नसेल तर ते स्वतःला पण, स्वतःकडे पण दुर्लक्ष करतात. काय कपडे घालायले, काय जाऊ दे, हे केस विंचर, हे जाऊ दे, स्नान कर, जाऊ दे, कपडे चांगले घाल, जाऊ दे. ही जी भावना येते म्हणजे ते स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही आणि दुसऱ्यांचा पण मग करत नाही. हे जर चक्र इम्बॅलन्स झालं असेल तर.
हे चक्र जीवनात अडचणी निर्माण करणं, पैशाची कमतरता आणणं, कामामध्ये सतत अपयश येणं, आत्मविश्वास गमावणं, आत्मसन्मानाची कमतरता असणं, स्वभाव भित्रा असणं किंवा अशांत असणं, आपण यशस्वी होईल की नाही याची सतत मनामध्ये भीती असणं, प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचा सल्ला मागायचा. आपल्याला तर माहित असतं पण तरी पण सतत दुसऱ्यांचा सल्ला मागायचा. ही असे प्रकार हे मणिपूर चक्र असंतुलित झाल्यानंतर होत असतात. सतत त्यांना आपल्या अपयशाची भीतीच वाटत असते आणि म्हणून ते सल्ला मागतात. भिडस्त पण खूप असतात. हे लोक खूप भिडस्त असतात. सतत असुरक्षिततेची भावना, भिडस्त असल्यामुळं ना कुणाला काहीच म्हणू शकत नाहीत ते. म्हणजे स्वतः कितीही त्रास सहन करून घेतील पण दुसऱ्याला काही म्हणायला जाणार नाही आणि सतत असुरक्षित असल्याचा भावना त्यांच्या मनामध्ये असते. हे संतुलित असेल तर हे लोक खूप खंबीर असतात. त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो. स्वतःचा आणि दुसऱ्याचा नेहमी आदर करतात. स्वतःचा तर आदर करतातच करतात, स्वतःवर प्रेम करतातच करतात पण दुसऱ्यावर सुद्धा करतात आणि नेतृत्वाचा गुण यांच्याकडे असतो. बरं, कंटिन्यू ठेवायचे का? 5 एक आत्ताच 4थं चक्र चाललंय, 7 चक्र आहेत म्हणजे अजून 3 चक्र आहेत. घेऊ आपण, 10 मिनिटांमध्ये संपून जाईल. काय हरकत नाही. थोडक्यात घ्या. हा, तेव्हा हो, नाही कुणाला काम आहे तर आता लोक चाललेत म्हणून म्हटलं. आता अनाहत काही चक्र. नाही काय. अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र. आता मणिपूर चक्रापर्यंत बघितलं आपण. आता हृदय चक्र. हृदय चक्र हे आपल्या छातीच्या मध्यभागी असतं. याचा रंग असतो हिरवा आणि याचा बीज मंत्र आहे यम आणि याची देवता आहे हनुमान आणि याचं तत्व आहे वायू तत्व. वायू तत्व देवता हनुमान म्हणजे ज्यांचं, मी जे देवता सांगते आता, जे चक्र ज्यांचं इम्बॅलन्स आहे, आता कम्पेअर करून बघा, इम्बॅलन्स आहे त्या देवतेची पूजा आपण करायची, आराधना आपण करायची. याचा बीज मंत्र आहे यम आणि हे हृदयाच्या मध्यस्थानी आहे. हे करुणेचं चक्र आहे. करुणा ही भावना जी आहे ना, माया, ममता, प्रेम, याचं हे चक्र आहे. आध्यात्मिक विकास, भक्तीची साधना, अपेक्षा विरहित प्रेम, निस्वार्थीपणा, क्षमा, अनुकंपा, आनंद सर्व या चक्रावर पाहिले जाते. तो व्यक्ती क्षमाशील आहे, दुसऱ्यांना क्षमा करतो म्हणजे त्याचं चक्र बॅलन्स आहे. तो म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता प्रेम करतो म्हणजे तो व्यक्ती, त्या व्यक्तीचं हृदय चक्र बॅलन्स आहे. अनाहत चक्र बॅलन्स आहे. तो देवा म्हणजे आध्यात्मिक खूप आहे तो, तर त्याचं हृदय चक्र बॅलन्स आहे. म्हणजे अशा रीतीने आपण बघायचं. दुसऱ्यांबद्दल अनुकंपा वाटणं, दुसऱ्यांबद्दल सहानुभूती वाटणं, हे जर असेल तर त्याचं हृदय चक्र बॅलन्स आहे. आणि हे जर नसेल त्या व्यक्तीकडे, तो कुणाला किती क्षमा मागितली तरी क्षमा करत नाही किंवा तो देवाला मानत नाही किंवा निस्वार्थी नाहीये, तो स्वार्थी आहे, असं जर असेल तर त्याचं हृदय चक्र हे इम्बॅलन्स असतं. बॅलन्स आणि इम्बॅलन्स. आता खास या चक्रावर भर कुणी दिला असेल तर ऋषीमुनींनी. खास भर ऋषीमुनींनी दिलेला आहे, कारण करुणेची भावना जी आपल्यामध्ये यायला पाहिजे, त्या ऋषीमुनींमध्ये यायला पाहिजे, ती करुणेची भावना आणण्यासाठी त्यांनी अनाहत चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, या म्हणजे मधले जे चक्र आहेत ना, ते भौतिक सुखाचे, त्याला त्यांनी जास्त महत्व दिलेलं नाही ऋषीमुनींनी. आता व्यक्ती बघा, कुंजूस आहे का दिलदार आहे हे सुद्धा या चक्रावरनं कळतं. कुंजूस आहे असेल तर हे चक्र इम्बॅलन्स आहे आणि दिलदार असेल तर हे चक्र बॅलन्स आहे. इम्बॅलन्स आणि बॅलन्स. आता असंतुलित झाल्यास, हे चक्र असंतुलित जर झालं तर व्यक्ती सतत एकानंतर एक भावनेने भारलेला असतो. म्हणजे काही ना काही सतत त्याच्या मनामध्ये ती भावनेचं चक्र, म्हणजे दुसऱ्याबद्दलचा राग, ईर्ष्या, कितीही पण म्हणा तुम्ही, तर ते डोक्यामध्ये घेऊनच बसणार आणि त्यानुसारच तो चालणार. त्या भावना बघा, इम्बॅलन्स झाल्यानंतर तो पूर्णतः मानसिक संतुलन हा निगेटिव्ह घेऊन जातो.
पूर्ण निगेटिव्ह घेऊन जातो. आणि मग उगीच ईर्ष्या, त्या शेजारच्या बाईनी गाडी घेतली, कुठून आणले बाई पैसे तिने, कालपर्यंत तिच्याकडे पैसे नव्हते, आता कुठून आणली बघा, बंगला पण घेतलाय परवा, गाडी पण घेतली. असले बेकारचे विचार, हे विचार येतात. बेकारची भावना नको, त्या म्हणजे त्या भावनेचा आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग नाही. अशा प्रकारच्या भावना त्याच्यामुळं यायला लागतात. आणि हे खूप भावनाशील असतात. यांचं चक्र इम्बॅलन्स हे भावनाशील, भाऊक आहेत ना, हे करुणा चक्र म्हणजे करुणा ह्याच्याशी निगडीत आहे हे. तर हे खूप भावनिक असतात. त्यामुळं काय होतं, ह्यांना नातेसंबंधाची खूप ओढ असते. मग समोरचा व्यक्ती जरी त्यांचा अपमान करत असेल, त्याला अपशब्द बोलत असेल, तरी तो सहन करतो, त्याला प्रत्युत्तर देत नाही. अशा प्रकारचे पण एक गुण या लोकांमध्ये असतो, हे अनाहत चक्र इम्बॅलन्स झालेल्या लोकांमध्ये. म्हणजे अपमानजनक वागवलं तरी ते तसेच सहन करत राहतात. स्वतःचा तिटकारा करतात, हे मी ह्याच लायकीचा आहे, माझ्यामध्ये हेच आहे. तो म्हणला तू मूर्ख आहेस, खरंच मी मूर्ख आहे. तो म्हणला तू असा आहेस, तसा मी आहे. ही भावना त्यांच्या मनामध्ये तयार होते. खरंच मी मूर्ख आहे का? खरंच मला काम जमत नाही का? खरंच मी वेड्यासारखा वागतो का? खरंच मला अभ्यास होत नाही का? असे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतात. म्हणजे पुढचा माणूस जसा बोलेल तसे हे लोक वागायला लागतात. आणि आपल्याला स्वतःला निरुपयोगी समजतात. मी काहीच कामाचा नाहीये, माझ्याकडनं काहीच होत नाही, माझ्या हातून काहीच काम होत नाही, मी काहीच करू शकत नाही जीवनामध्ये. अशी भावना त्याच्या मनामध्ये सतत यायला लागते. स्वतः अपयशी ठरतात आणि दोष मात्र दुसऱ्याला देतात. स्वतः अपयश पदरात येतं त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळे, म्हणजे जे काही त्यांनी करत असतात त्याच्यात अपयश येतं, पण त्याचा दोष ते स्वतःवर घेत नाहीत, त्याला दोषी दुसऱ्याला ठरवलं. नाही, त्यांनी माझा पेपरच नीट तपासला नाही, बरोबर त्यांनी बघितलंच नाही पेपर, काहीतरी मूड खराब असेल त्याचा, त्यांनी माझा पेपर नीट तपासला नाही म्हणून मला कमी मार्क पडले. म्हणजे असा दोष दुसऱ्यावर ढकलायचा, हे असं झालं नाही, त्यांनी ते तसं केलं म्हणून हे असं झालं, असं सतत म्हणत राहायचं आणि सगळ्या दोष दुसऱ्यावर ढकलायचा. तर याला संतुलित करणं खूप सोपं, आपण बीजमंत्राने तर करूच आहे, पण संतुलित करायचं असेल, बघा किती मोठे प्रश्न आहेत. ह्या अनाहत चक्र असंतुलित झाल्यानंतर आपल्या भावना किती डिस्टर्ब होतात. पण याला संतुलित करायचं असेल तर आपल्यामध्ये जाणीवपूर्वक एक गोष्ट आपण करायची, की पहिल्यांदा आपण स्वतःवर प्रेम करायचं. मी चांगलं दिसला पाहिजे, मी चांगलं बोललं पाहिजे, मी चांगलं राहिलं पाहिजे, मी चांगलं काम केलं पाहिजे. म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं आणि स्वतःबद्दल कृतज्ञ राहायचं. मी असाच आहे, मी तसाच आहे असं नाही. आय एम दी बेस्ट, अब्दुल कलामचे वाक्य सांगितले ना मी 5, ते वाक्य सतत त्यांनी स्वतःसाठी वापरायचे. आय एम दी बेस्ट, आय कॅन डू इट, ही भावना सतत मनामध्ये ठेवायची. खूप सोपं. एवढं जर करत राहिला ना तो व्यक्ती, तर त्याचं हे अनाहत चक्र, हे हृदय चक्र बॅलन्स होत असतं. आता हे हृदय चक्र इम्बॅलन्स झाल्यावर कुठले आजार होतात? तर हृदयाचे आजार होतात, लंग्सचे प्रॉब्लेम होतात, ब्लड सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम होतात, लिव्हरचे प्रॉब्लेम होतात, छातीत कफ होतो, त्या व्यक्तीला सारखं सिगारेट सारखं व्यसन लागतं, त्याला सिगारेट ओढावे वाटतात, फुफ्फुसांचे आजार होतात, अस्थमा होतो, हाय बीपी होतो, जास्त झोप येते किंवा झोपच येत नाही, कफाचा खोकला पण येतो, कोरडाने कफाचा खोकला येतो, श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतो, छातीचा कॅन्सर होतो, डिप्रेशन मध्ये हा व्यक्ती जातो, आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो, म्हणजे नकारात्मकतेची भावना त्याच्यामध्ये वाढत जाते. आणि हे चक्र ऍक्टिव्हेट करणं खूप, असं जर त्या व्यक्तीला व्हायला लागलं तर हे चक्र ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. हे चक्र ऍक्टिव्हेट केलं तर तो माणसातनं उठणार नाही, नाहीतर आत्महत्येचे विचार येणं आणि नकारात्मकता भरणं, उदास होणं, ह्या सगळ्या गोष्टींनी तो पूर्ण स्वतःच्या लाईफला कोलॅप्स करून घेतो. म्हणून हे चक्र ऍक्टिव्हेट करायचं. आता 5वं चक्र आहे थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र म्हणू आपण त्याला. थ्रोट चक्र, जे चक्र आपल्या गळ्यामध्ये असतं, याचा बीज मंत्र आहे हम, याचा कलर आहे आकाशी आणि याचं तत्व आहे आकाश तत्व.
आपण आपली अभिव्यक्ती, आपलं बोलणं, आपले मनोभाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या थ्रोट चक्रामार्फत होत असतं. आपण जे काही बोलतोय ते मुद्देसूद आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये जेव्हा आपल्याला बोलायला येतं तेव्हा आपलं थ्रोट चक्र बॅलन्स असतं. आणि आपल्याला जे काही सांगायचंय ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत समजा पोहोचतच नाहीये, आपल्याला सांगायचं एक आणि त्याच्यातनं अर्थ दुसराच काढतोय तो व्यक्ती, असं जर होत असेल म्हणजे कम्युनिकेशन जर नीट होत नसेल तर समजायचं की आपल्या थ्रोट चक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला. आता सत्य आणि चांगली भावना ठेवल्यास हे आपोआप डेव्हलप होतं, हे आपोआप ऍक्टिव्ह होतं हे चक्र. सत्य आणि चांगली भावना बोलताना म्हणजे त्याला पोटतिडकीनं म्हणतात ना, तसं चांगलं पोटतिडकीनं जर आपण सांगायचा प्रयत्न करू आणि सत्य जर ते असेल तर मग हे चक्र आपोआप बॅलन्स होतं. या चक्राचा श्रवण शक्ती म्हणजे ऐकण्यासाठी म्हणजे ऐकण्याच्या या ऑर्गनवर या थ्रोट चक्राचा इफेक्ट होत असतो, श्रवण शक्तीवर इफेक्ट होतो. संतुलित असेल तर आपण व्यवस्थित ऐकू शकतो. हे थ्रोट चक्र जर संतुलित असेल तर ऐकू शकतो. आणि थ्रोट चक्रामध्ये काहीतरी इम्बॅलन्स झालं तर त्या व्यक्तीला म्हणजे ऐकायला येत नाही किंवा खूप शब्द असे गोंधळल्यासारखे होतात, कळत नाही कोण काय बोलायला लागलं ते, असं होऊ शकतं. आता ज्यांचं हे चक्र असंतुलित आहे ते चक्र ते लोक कसे वागतात बघा. ते व्यक्ती ओरडून बोलतात, समोरच्या व्यक्तीला बोलायची संधीच देत नाही, ओरडून ओरडून बोलणार आणि तो व्यक्ती समजावून सांगायला पुढचा व्यक्ती की तसं नाही बाबा हे असं, पण त्याला संधीच देत नाहीत ती बोलायची आणि संधी नाही मिळत दुसऱ्यांना बोलायची आणि स्वतःच त्या बाबतीत मत बनवून मोकळे होतात की हा असंच आहे नाही असंच केलं. तो किती समजावून सांगतो की त्यावेळेला तसं घडलं होतं आणि त्यामुळे मला तसं वागावं लागलं, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न तो व्यक्ती खूप करतो, पण हे ऐकूनच घ्यायला तयार नसतात. या लोकांना कुजबुज म्हणजे चहाडी खूप आवडते, कुजबुज आवडते. कुणी काही सांगत असेल ना तर ती गोष्ट त्यांना खूप आवडते. आणि हे लोक काय करतात आणखीन एक ह्याचं काय आहे की हे लोक कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण जास्त करतात, म्हणजे छोटी गोष्ट खूप बडवून चढवून मोठी करून सांगायची, असं पण या लोकांमध्ये असतं. तोत्र बोलणं, लाजाळूपणा, हे ह्या असंतुलित झाल्याचं हे लक्षण आहे. परत लोकांना बोलण्यासाठी संभाषण करण्यासाठी कठीण जाणं, मत स्वतःचं सांगण्यासाठी कठीण जाणं, योग्य शब्दांचा उपयोग न करता येणं, अशा प्रकारचा आजार किंवा अशा असंतुलित झाल्यानंतर तो व्यक्ती असा वागू शकतो. म्हणजे एकतर तो खूप बडबड करतो तो व्यक्ती, नसेल तर तो काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही, तो शांत राहतो. म्हणजे त्याला कळतच नाही की मला जे सांगायचंय ते मी यांना कसं सांगू, कोणत्या शब्दात सांगू, हेच त्याला कळत नाही. नसेल तर मग इतकं मोठ्याने बोलणार की पुढच्या व्यक्तीला बोलूच नाही देणार. असे दोन्ही प्रकार हे थ्रोट चक्र जर असंतुलित झालं असेल तर होत असतं. आता आजार कोणते होतात? पहिला आजार होतो की थायरॉइड. ज्यांना ज्यांना थायरॉइड झालेलं आहे त्यांचं विशुद्धी चक्र हे इम्बॅलन्स, आणि महिलांना जास्त होतं बघा थायरॉइड, कारण त्या सगळ्या गोष्टी मनातच ठेवतात, गिळून मनातच ठेवतात, त्या व्यक्त होत नाहीत. आपलं दुःख, आपलं काय जे काही असेल ते मनातच ठेवतात आणि मनातल्या मनात ते कुढत राहतात, मनातल्या मनात त्याचा विचार करत राहतात. त्यामुळं त्यांना हा थायरॉइड सारखा आजार होतो. पुन्हा त्यांचा ब्लड सर्क्युलेशन, हिरड्यांचे, दातांचे प्रॉब्लेम, सर्दी, त्याचबरोबर जास्त बडबड किंवा कमी बोलणं, कफ, सारखा कफ होणं, पुन्हा शोल्डर पासून हाताच्या कोपरापर्यंत दुखणं, हे सुद्धा ह्या चक्राशी निगडीत आहे. कानाचे आजार, घसा नेहमी खवखवणं किंवा ऐकू न येणं, टॉन्सिल्स होणं, अन्ननलिकेचे आजार होणं, हे सगळं ह्या थ्रोट चक्राशी म्हणजे ह्या विशुद्ध चक्राशी निगडीत आहे. म्हणजे त्रिदोष जे आपल्यामध्ये असतात, वात, कफ आणि पित्त, हे त्रिदोष ह्या चक्रामध्ये निर्माण होत असतात. ह्या चक्राशी ते निगडीत आहेत ते आजार सगळे. आणि अशा रीतीनं हे 5 चक्र आपल्या 5 तत्वाशी निगडीत आहेत. 5 तत्व आपल्या शरीरातले इम्बॅलन्स झाले की हे सगळे प्रॉब्लेम, आपले मानसिक प्रॉब्लेम आणि शारीरिक प्रॉब्लेम जे आता आपण बघितले ते होतात.
मूलाधार चक्र हे पृथ्वी, स्वाधिष्ठान चक्र हे जल आहे, मणिपूर चक्र हे अग्नी तत्व आहे, आणि अनाहत चक्र हे वायू तत्व आहे, आणि विशुद्धी चक्र हे आकाश तत्व आहे. असे 5 हे तत्व आहेत, आणि हे 5 तत्वाशी हे 5 चक्र निगडीत आहे. ह्या चक्रांना बॅलन्स ठेवलं आपलं लाईफ बॅलन्स राहत. म्हणून याच्यासाठी काय करायचं आपल्याला, तर सतत ध्यान धारणा करायची. आणि जे चक्र आपलं इम्बॅलन्स झाले असं वाटतंय, आपल्याला राग यायला लागला, खूप राग यायला की मूलाधार चक्राकडे जायचं. म्हणजे काय करायचं, आपल्याला तो लम हा मंत्र म्हणायचा. मी आता ते उद्या सांगेन तुम्हाला सगळं. आता आज्ञा चक्र, ज्याला थर्ड आय चक्र, 2च चक्र राहिलेत, आपण घेऊ पटकन. आज्ञा चक्र ज्याला थर्ड आय चक्र म्हणतात, हे थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. हे कुठल्याच तत्वाचं नाहीये. तर हे ब्रह्मांडीय ऊर्जेचं केंद्र आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा क्राऊन चक्र आणि आज्ञा चक्राशी निगडीत आहे. याचा बीज मंत्र आहे उम. ओम नाही बर का, उम, उ आणि म, असा बीज मंत्र आहे याचा. याचा रंग आहे डार्क निळा. हे बाह्य ज्ञानाचं केंद्र आहे. म्हणजे जे काही आपण ज्ञान घेतो, अभ्यास करतो, जे काही ऐकतो, वाचतो, सगळं 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 त्याचं केंद्र हे काय आहे, हे आज्ञाचक्र आहे. जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा हे थर्ड आय चक्र आपल्या मानसिकतेला नियंत्रित करत असतं. म्हणजेच काय आहे हे थर्ड आय चक्र, आपलं सबकॉन्शियस. थोडस परत सांगा ना, थोडस. काय, कोणतं? त्याची म्हणजे जी सुरुवात केली ना, थोडस पुढे राहिलं, थोडस लिहायचं. आज्ञाचक्राचं. आज्ञाचक्र. हा 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 व्हिडिओ बघा ना परत. लिहिते. हा नाही, लिहित बसू नका तुम्ही, व्हिडिओ बघा. ठीक आहे, लिहून व्हिडिओ काढते मी. बघा. ठीक आहे, तुम्हाला काय होतं हा. माहिती का, व्हिडिओ बघताना पॉज करता येतं. बरं बरं, हो. हा, जिथं हा. तुम्हाला आता जेवढं लिहायचंय तेवढं लिहायसाठी पॉज करायचं, तेवढं लिहायचं, बरं, पुन्हा हो चालू हो, करायचं, पुन्हा पॉज करायचं, असं. चालेल चालेल, हो हो. जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा हे चक्र नियंत्रित करत असतं सगळ्या घटनांना. म्हणजेच काय आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड आपण याला म्हणू शकतो. हे इच्छा आणि अंतरप्रेरणेचं केंद्र आहे. अंतरप्रेरणा, मनातून येणारी प्रेरणा, की मला हे करायचंय, मला उद्या हे करायचंय, मला उद्या हे घ्यायचंय, उद्या मला यांना बोलायचंय, मला उद्या इकडे जा, म्हणजे जी प्रेरणा आपल्याला भेटत असते कुठल्याही गोष्टीची, ती त्या प्रेरणेचं हे केंद्र आहे. चांगलं काम करण्याची प्रेरणा किंवा वाईट काम करण्याची प्रेरणा, कुठली पण प्रेरणा ही इथून आपल्याला मिळत असते. जर आपण त्याला, हे ज्ञानाचं केंद्र आहे, आपण याला चांगलंच ज्ञान दिलं तर त्याला वाईट गोष्टी आठवणारच नाहीत, आणि त्यामुळे वाईट काही होणारच नाही. वाईट कामाची प्रेरणा तो देणार नाही आपल्याला. ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. त्याचबरोबर व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा इथूनच अंकित होतो. आपली जी कर्म आहेत ते कर्म कुठं साठत असतात, ह्याच आज्ञाचक्रामध्ये. त्याचा लेखाजोखा इथूनच होतो, आणि तिथूनच आपलं सगळं लाईफ हे बनत असतं, ठरत असतं. सगळी कर्म आपली इथंच साठत असतात, आणि त्याच्यावरनं सगळ्या गोष्टीवर नियंत्रण होत असतं. आणि त्याला अनुसरूनच मग आपल्याला पुढे फळ मिळतं. त्याचं आपल्याला फळ त्या लेखाजोखावरनच मिळतं. आपण समजा काहीतरी स्वयंपाक बनवतो, उदाहरण घ्या, भाजी करतोय आपण, मन लावून ती भाजी केली, आणि मनामध्ये प्रसन्न वातावरण आहे, माझ्या घरातल्या सगळ्यांना ही भाजी, किंवा आपले पाहुणे येणार आहेत त्या सगळ्यांना ही भाजी आवडणार आहे, असं आपण मनामध्ये ठेवून ती भाजी करतोय. म्हणजे आपलं कर्म काय आहे, अगदी शुद्ध आहे, चांगलं आहे, की याच्यापासून दुसऱ्याला आनंद मिळावा, हे आपलं कर्म आहे त्यावेळेचं. आणि मग ती भाजी जेव्हा पूर्ण होईल आणि वाढू, तर सगळे आपलं कौतुक करते, वा छान झालं छान झालं. पण भाजी कशाला यायला लागले, उगीच मला त्रास आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपलं कर्म काय झालं, वाईट झालं, आणि त्याचं फळ काय वाईट भेटणार, त्याच्यात मीठ तरी जास्त होणार, त्याच्यात काहीतरी होणार. म्हणजे मी उदाहरण द्यायला बरं का, हे अगदी छोटं, अगदी म्हणजे छोटं उदाहरण आहे. पण का देते मी उदाहरण, की आपल्याला पटकन कळावं, पटकन लक्षात यावं, यासाठी हे उदाहरण. तर हे चांगलं कर्म किंवा वाईट कर्म याचा लेखाजोखा हा ठेवत असतो, आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला फळ हे मिळत असतं. मिळतं.
आता इथंच आपल्या आत्म्याचा निवास आहे. आपला आत्मा कुठे आहे? तर या थर्ड आय चक्रात आहे. म्हणजे आपलं हे पंचतत्वानी बनलेलं नश्वर शरीर आणि ह्या नश्वर शरीरामध्ये ही चेतना किंवा हे जी सगळी ऊर्जा आहे, ती ऊर्जा कुठे साठलेली आपली? आपल्या या थर्ड आय चक्रात. तिथून ती गेली की झालं हे म्हणजे मातीमोल आहे हे शरीर आपलं. हे शरीराला काही अर्थ आहे का? काही अर्थ नाहीये. म्हणजे आपलं आत्मा, आपलं स्वत्व हे सगळं ह्या थर्ड आय चक्रामध्ये. आज्ञाचक्र व्यक्तीच्या दिव्य शक्तीचे केंद्रबिंदू आहे. आणि तसंच हे जर विकसित झालं, आपण सेकंड लेवलला शिकणार आहोत टेलिपॅथी. हे जर विकसित झालं तर टेलिपॅथीची पॉवर सुद्धा आपल्यामध्ये येणार आहे. टेलिपॅथी म्हणजे काय? आपल्या डोक्यातले विचार दुसऱ्यांच्या डोक्यांपर्यंत, म्हणजे पुढच्या व्यक्तीच्या डोक्यापर्यंत पोहोचवून न बोलता त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचं आणि त्याला म्हणायचं, उठ आता, तू उठ, तुझी उठायची वेळ झाली, तुला चहा प्यायचा, उठ आता. उदाहरण दिलं मी. असं आपण म्हणतोय तर तो व्यक्ती उठतो, पटकन उठतो. कारण किंवा तो तर झोपलेला, आपण सूचना दिली, पण जागी असतात. तो कुठेतरी आहे, आता मुंबईला आहे आणि मी तर पुण्यात आहे. तर पुण्यातनं मी त्याला म्हणू शकते त्या व्यक्तीला की तुला हे काम करायचंय, तू हे काम कर. बरोबर ते टेलिपॅथिक कॉन्टॅक्ट होतो आणि त्या व्यक्तीला ते लगेच कळतं आणि त्यानुसार ते काम तो करायला लागतो. आता एक छोटस उदाहरण घेते मी. बघा, आपण एखाद्या व्यक्तीला आठवायला लागतो, उगीच सकाळपासून त्याला आठवण येते. आठवण येईल की पटकन एकतर त्याचा फोन येतो किंवा तो व्यक्ती येतो किंवा आपल्याला बाहेर कुठेतरी तो व्यक्ती दिसतो. होतं की नाही असं कधी? बरोबर. हो, यालाच टेलिपॅथी म्हणतात. यालाच टेलिपॅथी म्हणतात की आपल्या डोक्यात चाललं, जर ते अगदी निर्मळ आणि प्रामाणिकपणे चाललं असेल, त्या मनातले विचार आपल्याला आपल्या एखाद्या मित्राची किंवा आपल्याला बहिणीची, आपल्या आईची खूप आठवण येते, तर बरोबर अशी काहीतरी घटना घडते की ती आपल्या त्या व्यक्तीशी निगडीत ती घटना असते. ती व्यक्ती तरी समोर येते, मेसेज तरी येतो, कुणीतरी त्यांचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगतो. हे असं होतं. साधं बघा ना, आपलं असं टेलिपॅथिक कॉन्टॅक्ट असे होतात की आपण अगदी इंटेन्शनली ते आपल्याला पाहिजे असते ती गोष्ट, आपण तळमळीने त्या गोष्टीची आठवण करत असतो आणि कुठून तरी ती गोष्ट आपल्या समोर येते, मिळते. हो. तर हे सगळं, हे जे आज्ञाचक्र आहे हे डेव्हलप झाल्यानंतर, ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे सगळं आपल्याकडनं होत असतं. याला शिवनेत्र सुद्धा म्हणतात. या चक्राला शिवनेत्र म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या साधनेनी ही व्यक्ती चक्राला ऍक्टिव्हेट करू शकते. कोणत्याही प्रकारची साधना, मग ती ध्यान असेल, ध्यानधारणा असेल किंवा जे काही तुम्ही करताय काम, ते प्रामाणिकपणाने करण्याने हे चक्र ऍक्टिव्हेट होतं. हे चक्र जागृत झालं तर व्यक्ती पॉझिटिव्ह होतो, नाहीतर तो सतत रागात आणि चिडचिडेपणात राहतो. अति क्रियाशील कल्पनाशक्ती, खूप कल्पनाशक्ती इथं दडलेली असते. पण हे जर समजा इम्बॅलन्स झालं तर हे वास्तवापासून दूर जातात आणि सतत कल्पनेच्या जगात राहतात. सतत त्यांना भीती वाटत राहते, स्वतःच्या जगामध्ये ते राहतात आणि पूर्वग्रह दूषित करून घेतात. कुठल्याही गोष्टीबद्दलचा पूर्वग्रह दूषित करून घेतात. चिंता करणं किंवा त्यांची स्मृती ही कमकुवत होते, त्यांना सहज काही समजत नाही, लक्षात येत नाही. कितीदा सांगू त्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना लवकर कळतच नाही आणि महत्वाचं म्हणजे त्यांना काहीच व्हिज्युअलायझेशन होत नाही. तर हे सगळे या आज्ञाचक्रावर ठरलेलं असतं. आता क्राऊन चक्र, हे तर आपलं ब्रह्मांडीय ऊर्जेचं द्वार आहे. क्राऊन चक्र जे आपल्या माथ्यावर आहे, ह्याला प्रवेशद्वार म्हणतात. त्याचा रंग जांभळा आहे आणि याचा बीज मंत्र ओम आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये बघा, नासानी पण याच्यावर प्रॅक्टिकल केलं, सिद्ध केलेलं आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये ओमचा ध्वनी आहे. म्हणजे हे आपण नाकारू शकत नाही ह्या ब्रह्मांडाला. नासाला पण हे माहिती आहे. त्यांनी त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथं ब्रह्मांडात ओम हा ध्वनी आहे. तर तो ओम ध्वनी म्हणजे याचा मंत्र काय? ओम आहे. क्राऊन चक्राला जर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं असेल तर आपण ओमचा मेडिटेशन रोज करायचा. हा बीज मंत्र आपण रोज ऐकायचा. मग याच्याने काय आपली आध्यात्मिक प्रगती होते, आपण निर्विकार होतो,
कुठल्याही भावनेचा त्रास आपल्याला होत नाही. आपण एकदम निर्विकार होतो आणि जे काही आहे ते सरळ सरळ स्वीकारू शकतो आपण. सुख दुःख समान वाटायला लागतात. आता हे सगळे ऋषी मुनींचे महात्म्यांचे हे त्याच्याशी निगडीत हे चक्र आहे, पण आपल्याला पण याचा उपयोग होऊ शकतो. हे चक्र असंतुलित झाले तर माणूस वेड्यासारखा विचार करतो, त्या विचारावर त्याचं नियंत्रण राहत नाही. तो एकतर भूतकाळात जगतो, नाहीतर भविष्याच्या कुठल्या तरी त्याच्या चिंतेमध्ये तो राहतो. कसलीच जाणीव नसलेला स्वार्थी माणूस बनतो तो, त्याला जाणीव राहत नाही. म्हणजे आता चक्क वेडा म्हणा ना, म्हणजे आपल्याकडं असं असतं ना, एखादी गोष्ट मनात येते पण ती करायची की नाही करायची हे आपण ठरवू शकतो ना, पण हा व्यक्ती ठरवू शकत नाही. वाटलं कुणाला दगड मारावा तर तो मारतो. म्हणजे अशा प्रकारे त्याचं जर क्राऊन चक्र कम्प्लीट इम्बॅलन्स झालं असेल तर असं काहीतरी होतं. जाणीव नसलेला आणि उद्देशाचा अभाव, काहीच उद्देश नाही, वेडा म्हणा ना थोडक्यात, वेडा माणूस. उद्देशाचा अभाव असतो, तो निराश असतो, नीतिमत्ता आणि नैतिकता त्याच्याकडे नसते. आणि असा व्यक्ती जर याचं चक्र म्हणजे सहस्रार चक्र किंवा हे क्राऊन चक्र जर त्याचं बॅलन्स असेल एखाद्या व्यक्तीचं, तर तो कसा असतो, त्याच्याकडे खूप आत्मविश्वास असतो, आकर्षक व्यक्तिमत्वाचा असतो. त्याला बघितल्यानंतर आपल्याला पण आंतरिक शांती लाभते आणि तो म्हणजे एक आपल्याला असा आदर्श, एक आपल्यासाठी आपला मॉडेल असं वाटायला लागतो आणि आपण म्हणजे कृतज्ञ होतो त्याच्या पुढे, नतमस्तक होतो आपण त्याच्या पुढे. हे असं होत असतं. तर हे क्राऊन चक्र. चांगली व्यक्ती. आता हे सगळी चक्राबद्दलची माहिती आपण घेतली. आता उद्या आपल्याला मेडिटेशन घ्यायचं. 1 मिनिट. तर आता हे चक्र सगळ्यांच्या लक्षात आले ना कुठं आहेत? हा, कारण हे एवढं डिटेलमध्ये सांगितलंय म्हणजे आपल्याला उद्या त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचंय. आज्ञा चक्रातून आपल्याला हे सगळे चक्र, आज एकदा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी. आणि उद्या मग ते काय, मी जेव्हा त्या चक्राचं नाव घेईन तेव्हा आपल्या मनाच्या डोळ्यांनी म्हणजे आपल्या थर्ड आयनी त्या चक्राकडे, त्या चक्राच्या ठिकाणाकडे आपल्याला बघायचं. हा, मी म्हटलं बेंबीच्या 3 बोट खाली, तर तिथं तुमचं लक्ष पूर्ण असलं पाहिजे, गेलं पाहिजे. ती बेंबीच्या 3 बोट वर, म्हणजे प्रयत्न करा. हे मी असं म्हणत नाही की उद्या जमेलच तुम्हाला सगळं, असं नाहीये, पण प्रयत्न तरी करा. त्यामुळं आज मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं. एवढं डिटेलमध्ये म्हणजे मी जेव्हा 5-10 पुस्तकांचा, 10-15 पुस्तकांचा अभ्यास केलाय तेव्हा हे सगळं सार ह्या चक्रात लिहून घेतलं. हा, लिहून घेतले तरी पण काही हरकत नाही. आणखी कुठं काही वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ डबल बघायचा आणि डबल बघून पॉज करून ते हे करायचं, ऐकायचं. चला आज थोडं जास्त. आता उद्या शेवट आहे का? हा, उद्याचा शेवट आहे. मग पुन्हा कधी आज 1 मिनिट, मी रेकॉर्डिंग थांब.